नमस्कार. आपण आज 2025ला निरोप देऊन 2026कडे एक अर्ध्या तासातच जाणार आहोत. आज मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात जाण्याचा योग आला. मोगरा फुलला हा कार्यक्रम बघितला आणि सहज मनात एक विचार आला. 750 वर्षापूर्वीपासून जी माता माऊली म्हणून प्रसिद्ध आहे, त्या माऊलीच्या रूपात आपल्याला एक माता मिळाली. मग आपण पण एक स्त्री आहोत, एक माता आहोत, एक पत्नी आहोत, बहीण आहोत, नणंद, जाऊ, अशी वेगवेगळी आपली नाती आहेत. खरं सांगू, 2 दिवसापूर्वी राजस्थानला गेले. तिथली संस्कृती पाहिली. अजूनही तिथे घागरे ओढणे, घुंगट, बोर, पायात ते कडे, हातातल्या त्या बांगड्या म्हणजे त्या हस्तिदंती बांगड्या, या गोष्टी पाहिल्या आणि सहज मनात विचार आला. आमची कुठली पिढी महाराष्ट्रात आली माहिती नाही. आम्ही तर आता पूर्ण महाराष्ट्रीयनच झालो आहोत. महाराष्ट्रसुद्धा असाच समृद्ध कलेने भरपूर मिळालेला वारसा आहे. त्या जिजाऊ राणी लक्ष्मीबाई यांच्याकडं पाहिलं तर डोक्यावर ठसठसीत कुंकू, नाकात नथ, पायात जोडवी, कमरेला तलवार, नऊवार साडी, तो शेला, तो झोका. ठीक आहे, जग बदललं आहे, काळानुरूप आपणही बदलायला हवं. आमच्याकडे सुद्धा घागरा ओढणा, घुंगट या गोष्टी होत्याच. हे बदलायला हवं, काळानुसार गरज आहे, हे मान्य आहे. पण जेव्हा माऊलींच्या मंदिरात गेले आणि माऊलींच्या मंदिरातली ती तुडुंब गर्दी पाहिली, तेव्हा एक सूक्ष्म विचार मनात आला. ही धार्मिकता, ही भक्ती या लोकांमध्ये आहे, मग 31ला जाणाऱ्या लोकांमध्ये, म्हणजे पार्ट्या करण्यासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये का नाही? की त्यांच्याकडे ते असून त्यांनी डोळे झाकलेत. अहो, रस्त्याने चाललं, एखादी विवाहित स्त्री चालली तर तिच्या कपाळाला कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, पायात जोडवी नाही, हातात बांगडी नाही. मग विचार येतो की तिच्या आईने नाही का घातलं मंगळसूत्र, तिच्या आईने नाही का घातली जोडवी? मग तिच्या आईचं कर्तव्य नाही का की मुली, हा 16 सिंगार आहे, हे स्त्री सौभाग्याचं लेणं आहे आणि हे लेणं वापरताना किंवा हे लेणं लेताना तुला कसलीच लाज वाटायला नको. तू जरूर शिक. आनंदीबाई पहिल्या डॉक्टर महिला होत्या. त्यांनी हे सगळं सोडलं होतं? नाही. त्या काळातसुद्धा सगळा त्रास करून त्या डॉक्टरकी पदापर्यंत पोचल्या. सावित्रीबाई फुले, ज्यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली, त्यांनी शेवटपर्यंत त्यांची संस्कृती सोडली नाही सोडली. नका नेसो तुम्ही नऊवार साडी, नका घालू तुम्ही घागरे, परंतु डोक्याला टिकली, गळ्यात छोटंसं मंगळसूत्र, हातात एखादी बांगडी, पायात छोटंसं नाजूकसं जोडवं, जे सौभाग्याचं प्रतीक आहे, ते तर तुम्ही नक्कीच घालू शकता. अहो, आपणच आपल्या मुलींना ह्या सवय लावल्या पाहिजेत. आणि शाळेत, कॉलेज, हॉस्टेल, तिचं फ्रेंड सर्कल, सोसायटी, या सगळ्यांकडे बघताना तुम्ही तुमच्यातला आत्माच हरवला आहे. तुमच्या आत्म्याला जागं करा. आपली संस्कृती म्हणजे नेमकं काय याचा नक्की विचार करा. आणि हो, तुम्ही या भारतामध्ये विविधतेने नटलेल्या भारतामध्ये किती धर्म, किती जाती, किती पंथ आहेत. हिंदू, शीख, मुस्लिम, ईसाई, मराठा, जैन, गुजराती, अनेक तऱ्हेची लोकं आहेत. पण तुम्ही बघितलंत, मुस्लिमांनी त्यांची संस्कृती बिलकुल सोडलेली नाही किंवा ख्रिश्चनांनीसुद्धा सोडलेली नाही. मग तुम्ही कोणाचं अनुकरण करताय? स्वतःची संस्कृती सोडून अगदी घरातसुद्धा टाईट तंग कपडे घालणं किंवा
पुरुषासमोर, सासऱ्यांसमोर, मोठ्या समोर येताना आपल्या मर्यादा ओलांडणं हे कितपत योग्य आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार नक्कीच करायला हवा. शिक्षणाने नव्हे, चंद्रावर जाणारी महिला पण आपल्याकडं होती. नक्कीच मान्य या गोष्टी, पण घरची लक्ष्मी, घरचं जे तेज असतं ते तिच्या पायातल्या, चालताना वाजलेल्या पायाच्या जोडव्याची आणि पैंजणाची छनछन, डोक्यावर दिसणारा तो लाल गंधाचा टिळा, गळ्यात चमकणारं ते मंगळसूत्र, हातात खळखळणाऱ्या बांगड्या, या सगळ्या गोष्टीचा पण एकदा विचार करा. फॅशन जरूर करा, मॉडर्न जरूर बना, पण आपली धर्म, संस्कृती, परंपरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिढीला मिळणारे संस्कार. आजच आत्ता आम्ही मधल्या पिढीचे, येणारी पिढी, नवीन पिढी थोडीफार वागती आहे, साड्या बिड्या थोडंफार लग्नात तरी किमान ठेवलं आहे, पण त्याच्यानंतरची येणारी पिढी, ती पिढी कशी असेल, ती पिढी कशी दिसेल याचा कधी विचार केला आहे? 2025 आपण खूप प्रगतीकडे गेलो आहोत, एक समृद्ध भारत म्हणून नक्कीच मोठे झाले आहोत, पण धर्माच्या बाबतीत म्हणाल तर मला असं वाटतं आपण फार अधोगतीकडे चाललेलो आहोत. 2500 वर्षापूर्वी महावीरांनी सांगितलेला जैन धर्माचा सिद्धांत, हा सिद्धांत जर बघितला, गौतम बुद्धांचा, त्यांचे जी तत्त्व बघितली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बघितलं, तर या सगळ्यांचा विचार करताना आपण आपल्या मुलांना शिक्षणाच्या बाबतीत जेवढेच, अगदी म्हणजे की माझा मुलगा प्रत्येक कलेत तरबेज झाला पाहिजे, ऑलराऊंडर हा शब्द आयांच्या तोंडी येतो, मग त्या ऑलराऊंडरमध्ये आपली संस्कृती नक्कीच सामील करा, आणि मग उद्याचा सुजाण नागरिक किंवा उद्याची सुजाण लक्ष्मी तयार होण्यास उशीर लागणार नाही. धन्यवाद.